तुम्हाला सुद्धा नक्कीच हा डाऊट येत असेल की सीईटीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय आहे, आपल्या बोर्ड एक्झाममध्ये कुठले सब्जेक्ट कन्सिडर केले जातात, किती मार्क्स लागतात. माझी कॅटेगरी समजा ही आहे तर माझ्या कॅटेगरीसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा आहे का, जेई मेन्सचा जो सेशन आता झाला आहे त्याचं पर्सेंटाईल किंवा त्याचं पर्सेंटाईल माझ्यासाठी कसं यूज आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना ती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा काय आहे, कारण का बोर्ड एक्झाममध्ये मला माहीत आहे की काही विद्यार्थ्यांना बोर्ड एक्झाम मनासारखी गेलेली नाही आहे, त्यांना वाटतं की मला कमी मार्क्स मिळत आहेत, मग मी सीईटीसाठी इलिजिबल आहे की नाही. या सगळ्या गोष्टी बाळांनो दडपण निर्माण करतात, परंतु मला सगळ्यांना सांगायचं आहे की यावर्षी सुद्धा सगळ्यांना चांगलेच मार्क्स मिळणार आहेत. घाबरून जाऊ नका. आणि सीईटी काही वेगळा मोठा क्रायटेरिया लावत नाही आहे, आपला जेई मेन सारखा 75% वगैरे खूप छोटा क्रायटेरिया आहे, तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के, PICT स्टुडंट. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो असणार आहे तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरियाचे मार्क्स आणि तुमचं जेई मेन्सचं जे पर्सेंटाईल आहे ते कसं यूज होतं ते सांगणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आधी सांगण्याआधी मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायचं आहे. एक म्हणजे काय, आमची जी फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीज आणि पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे तो 1 मार्चपासून आम्ही स्टार्ट करतोय. ठीक आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सॲप ग्रुप दिलेला आहे किंवा ॲप दिलेलीची लिंक दिली आहे त्याला तुम्ही नक्की जॉईन व्हा, कारण का सीईटी रिलेटेड सगळ्या काही अपडेट असतील त्यानंतर मेगा मॉक टेस्ट सिरीज वगैरे असतील त्या ॲपवरती आम्ही कंडक्ट करतो. ठीक आहे, आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय ते सांगतो. आता सीईटी सेल काय करतं, ज्यावेळी तुम्ही सीईटीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरलाय त्यावेळी सीईटीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुमची एक्झाम झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही कॅप ॲडमिशन प्रोसेस दरम्यान कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जातात त्यावेळी कॅप प्रोसेस स्टार्ट होते. सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस बोलतात त्याला. त्या कॅप प्रोसेसमध्ये त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये आपली जी बोर्ड एक्झाम असेल, मग ती HSC बोर्ड असेल किंवा CBSE असेल, याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्स याच्यासारखी काही सब्जेक्ट आहेत ते तुम्ही कंपल्सरी घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन हवं तर. आणि त्या सब्जेक्टमध्ये काही स्पेसिफिक मार्क्स तुम्ही स्कोर करणं गरजेचं आहे. यालाच बोलतात इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे सीईटीसाठी, एक म्हणजे काय तर तुमचे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे दोन जे सब्जेक्ट आहेत ते तुम्ही कंपल्सरी असणं गरजेचं आहे. दुसरं त्यांनी काय सांगितलं की केमिस्ट्रीला तुम्ही ऑर सब्जेक्ट घेऊ शकता, म्हणजेच काय केमिस्ट्री असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल, कम्प्युटर सायन्स असेल किंवा IT असेल, ॲग्रिकल्चर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, हे सब्जेक्ट चालू शकतात. म्हणजे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी, आणि आता जे सांगितले केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, CSIT हे आहेत आपले ऑप्शनल सब्जेक्ट. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, हे झाले सब्जेक्ट कंपल्शन. आता या सब्जेक्टमध्ये मार्क्स किती असणं गरजेचं आहे. सीईटी सेलनं काय सांगितले की या तिन्हीपैकी म्हणजे फिजिक्स मॅथ्स किंवा केमिस्ट्री किंवा फिजिक्स मॅथ्स किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा फिजिक्स मॅथ्स किंवा IT किंवा फिजिक्स मॅथ्स किंवा CS या सब्जेक्टपैकी तुमची जर ओपन कॅटेगरी असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये या तिन्ही सब्जेक्ट्समध्ये मिळून 45% किंवा 135+ मार्क्स तुम्ही स्कोर करणं गरजेचं आहे. कोणत्या सब्जेक्टमध्ये, फिजिक्स, मॅथ्स आणि जो तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, मग तो केमिस्ट्री असू शकेल, CS असेल किंवा IT असेल या सब्जेक्टमध्ये. ठीक आहे, हे होतं ओपन कॅटेगरीसाठी. आता जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीच्या स्टुडंट असाल तर काय होतं, रिझर्व कॅटेगरी म्हणजे सगळ्या कॅटेगरी आल्या. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये SC, ST, OBC, EWS, SEBC सगळ्या कॅटेगरीला रिझर्व कॅटेगरी. आता या रिझर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी क्रायटेरिया काय आहे तर 40% स्कोर किंवा 120+ मार्क्स तुम्ही या सब्जेक्टमध्ये स्कोर करणं गरजेचं आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला काय केलं आहे, फिजिक्समध्ये त्याचा 40 स्कोर आहे, मॅथ्समध्ये त्याचा 60 स्कोर आहे. ठीक आहे, मग त्याची झाली टोटल 100 मार्क्स. मग जे उरलेले 20+ मार्क्स आहेत त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी ते तुम्ही केमिस्ट्री किंवा इतर सब्जेक्टमधून स्कोर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये जर फेल झालात किंवा बॅक लागला तरी सुद्धा घाबरून जायची गरज नाही. री एक्झाममध्ये तो सब्जेक्ट क्लिअर करता येतो, कारण का सीईटीची जी प्रोसेस आहेत ना थोडी लांबणीवर पडते किंवा वेळ दिला जातो. त्यामुळे जरी एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्ही जरी फेल वगैरे झाला तरी सुद्धा घाबरून जाऊ नका. री एक्झाममध्ये तो सब्जेक्ट क्लिअर करता येतो आणि ॲडमिशनपर्यंत तुम्ही ॲडमिशन व्यवस्थित घेऊ शकता. ठीक आहे, हा आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया. पुन्हा एकदा सांगतो, ओपन कॅटेगरीसाठी 135+ मार्क्स आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 120+ मार्क्स. ठीक आहे, 1-2 मार्क्स जरी कमी असले म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा 133 मार्क्स आहेत, 135 म्हणजे क्रायटेरिया क्लिअर नाही तरी सुद्धा ते ॲडमिशनमध्ये ते कन्सिडर करतात. त्यामुळे 1-2 मार्क्स जरी कमी असतील ना तरी घाबरून जाऊ नका, इलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर होतो. आता
बोर्ड एक्झामचे मग मार्क्स कुठे गरजेचे आहेत? आता फक्त इलिजिबिलिटी क्रायटेरिया पुरतेच तुमचे CET-साठी मार्क्स लागणार आहेत आणि बोर्ड एक्झामचे मार्क्स असतात ज्यावेळी तुम्ही 4th इयरला प्लेसमेंटसाठी अपियर होत असतात त्यावेळी वेगवेगळ्या कंपनीज काय करतात तर ते इलिजिबिलिटी क्रायटेरिया लावतात. आता माझं जे प्लेसमेंट आहे ते ओरॅकलमध्ये चाललं आहे. मग त्या ओरॅकल कंपनी काय करते, समजा मी माझं उदाहरण घेतो, मी आता PICTला 4th इयरचा स्टुडंट आहे, माझं जे प्लेसमेंट आहे ते ओरॅकलमध्ये झाले. मग कंपनी काय करते, ज्यावेळी ते प्लेसमेंटसाठी आमच्या कॅम्पसमध्ये येते त्यांनी काही सांगितलं की आम्हाला 12वी बोर्डमध्ये 65% प्लस मार्क्स आणि 10th मध्ये 70% प्लस मार्क्स जी विद्यार्थी असतील त्यांना शॉर्टलिस्ट करून द्या. हे असतात बोर्ड एक्झामचा मार्क्स. तो आत्ता नाही, तुमच्या प्लेसमेंट वेळी उपयोगाला येईल. आता JEEचा स्कोर जो आहे त्याचा काय उपयोग होतो, प्रत्येक कॉलेजमध्ये जेवढी कॉलेजेस महाराष्ट्रामधले आहेत त्याच्यातली गव्हर्नमेंट कॉलेजेस सोडली एक्सेप्ट COEP, म्हणजे कोणकोणती कॉलेजेस सोडली, VJTI, वालचंद आणि जी महाराष्ट्रातली गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ती सोडली तर सगळ्या कॉलेजेसमध्ये JEE मेन्सचा स्कोर ॲक्सेप्ट होतो. प्रत्येक कॉलेजमध्ये 20% सीट्स, म्हणजे समजा एखाद्या कॉम्प्युटर सायन्सच्या ब्रँचमध्ये 100 सीट्स असतील त्या 100पैकी 20 विद्यार्थी हे JEE मेन्सच्या स्कोरवरून भरले जातात. आणि JEE मेन्सचा ज्यावेळी स्कोर यूज केला जातो त्याच्यावेळी रिझर्वेशन नाही आहे. म्हणजेच काय, महाराष्ट्रात ज्यावेळी जेवढे विद्यार्थी JEE मेन्सचा स्कोर आपल्या कॅप प्रोसेस दरम्यान आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये एंटर करतात त्या मुलांना एक सेपरेट रँक दिली जाते. त्याच्यामध्ये कॅटेगरी वगैरे काही बघितली जात नाही JEE मेन्सच्या स्कोरवरती. तो हा एक बेनिफिट आहे. त्याच्यानंतर JEE मेन्सच्या स्कोरमधला आणखीन एक म्हणजे काय, जरी तुम्हाला JEE मेन्सच्या स्कोरवरती एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं त्यावेळी तरीसुद्धा तुम्हाला जी फीज आहे ती तुमच्या कॅटेगरीचीच भरावी लागते. फक्त कट ऑफमध्ये ते तुम्हाला बेनिफिट देत नाहीत तुमच्या कॅटेगरीचा. हाच एक ड्रॉबॅक आहे. बाकी सगळं JEE मेन्सबद्दलच्या स्कोरबद्दल एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये JEE मेन्सचा स्कोर कसा यूज होतो हे सुद्धा सांगितलं जाते. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. अजून कोणत्या नवीन टॉपिकवरती जरी व्हिडिओ हवा असेल ना ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.